शेतकरी मित्रांनो नमस्कार. पालवे ॲग्रिकोमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपल्याला तूर या पिकाला सध्याच्या परिस्थितीमध्ये फुलोरा अवस्था आहे आणि या फुलोरा अवस्थेमध्ये आपल्याला एक महत्त्वाची फवारणी करणं गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फुलोरा लागेल, फुलांचं रूपांतर फळामध्ये जास्त प्रमाणामध्ये होईल, तसेच शेंगाची फुगवणसुद्धा म्हणजेच दाणेची फुगवण चांगल्या प्रमाणामध्ये होईल. अशा परिस्थितीसाठी आपल्याला एक अतिशय आवश्यक आणि अतिशय चांगली फवारणी आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर याच फवारणीविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर पालवे ॲग्रिको चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, तूर सध्या तुमची फुलोरा अवस्थेमध्ये असेल किंवा फुलोरा सुरू झाले असेल किंवा फुलाचं रूपांतर फळामध्ये सुरू व्हायला झालेलं असेल, तर आता अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आणखी एक समस्या जाणवू शकते, ती म्हणजे अळी. तर आता आपल्याला अळी नियंत्रण करणं गरजेचं आहे, त्यासोबतच फुलोरा वाढवणं गरजेचं आहे आणि फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी आपल्याला एक आवश्यक फवारणी घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला पालवे ॲग्रिकोचे क्लोपल सुपर हे कीटकनाशक वापरायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोरपायरिफॉस 50% हा घटक पाहायला मिळतो. तसेच याचं प्रमाण आपल्याला 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे किंवा 400 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी किंवा प्रति 1 एकरसाठी आपल्याला वापरायचं आहे. यासोबतच आपल्याला सायटोबूस्ट हे पालवे ॲग्रिकोचंच प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जिब्रेलिक ॲसिड 0.001% हे पाहायला मिळतं, ज्यामुळे आपल्याला आपल्या फुलोरा अवस्थेमध्ये चांगल्या प्रमाणात वाढ होते, तसेच फुलाचं रूपांतर कळीमध्ये म्हणजेच फळामध्ये जास्त प्रमाणामध्ये होते. तर याचं प्रमाण देखील आपल्याला सरासरी 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करायचा आहे. तसेच एखादं बुरशीनाशक आपल्याला त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये आपण M45 अँट्राकॉल किंवा साफ किंवा बाविस्टिन या प्रकारच्या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो, ज्याचा आपल्याला सर्वसाधारण 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी किंवा 400 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी किंवा 400 ग्रॅम प्रति एकरसाठी एवढं प्रमाण आपल्याला फवारणीमधून वापरायचं आहे. ही फवारणी करतेवेळी साधारण संध्याकाळच्या वेळी घ्यावी किंवा एकदम सकाळी घ्यावी. सर्वसाधारण उन्हामध्ये याची फवारणी करू नये, कारण जिब्रेलिक ॲसिड किंवा बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांचा चांगला परिणाम मिळण्यासाठी आपल्याला वातावरण शांत असायला पाहिजे किंवा वातावरण स्टिडी असणं गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट मिळतो. तसेच जर तुमचं पाणी मोचट असेल किंवा जास्त क्षारपड असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला pH ट्यूनर किंवा pH बॅलन्सर वापरणं देखील गरजेचं आहे, किंवा थोडंफार नॉर्मल पाणी खराब असेल तर त्यामध्ये आपण लिंबाचा देखील वापर करू शकता, ज्याच्यामुळे पाण्याचा जो pH आहे हा कमी होईल आणि pH मेंटेन राहील, ज्यामुळे आपल्याला दिलेल्या फवारणीचा पुरेपूर फायदा घेता येईल, तसेच त्याचा रिझल्टही चांगला मिळेल आणि फुलामधून रूपांतर फळामध्ये जास्त प्रमाणामध्ये होईल. त्यासाठी ही फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच ही फवारणी जर तुम्हाला ऑनलाईन मागवायची असेल तर आजच आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या पालवे ॲग्रिकोच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा आणि घर बसल्या हे प्रोडक्ट खरेदी करा. तसेच इतर माहितीसाठी आपल्या पालवे ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पिकांची माहिती देखील जर तुम्हाला लागत असेल, तुम्हाला इतर पिकांची माहिती शेड्यूल हे जर मागवायचं असेल किंवा माहिती करून घ्यायचं असेल तर आमच्या पालवे ॲग्रिकोच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद.